नमस्कार सर्वांना. आज आपण येणारी कंबाईन परीक्षा राज्यसेवेची आणि कंबाईनची दोन्ही परीक्षांच्या तयारीचा विचार करतो आणि मग या परीक्षांची सुरुवातीला आपण रणनीती समजावून घेणार आहोत. कारण नुसताच अभ्यास नाही करायचा, अभ्यासामध्ये आपल्याला पास व्हायचं आहे व पास होण्यासाठी अगोदर रणनीती असणं गरजेचं आहे. आणि मग ती कशी असली पाहिजे, नेमकं पास होण्यासाठी कोणकोणत्या विषयांचा आपल्या अभ्यासाला गरज आहे, ते विषय कोणत्या पद्धतीनं तयार करायचे याचा थोडासा आराखडा आपण समजावून घेऊयात सुरुवातीचा. आणि नंतर या लेक्चरला सुरुवात करूयात. हे विषय कोणत्या पद्धतीने शिकवले जाणार आहेत त्याची आपण चर्चा करूयात. कंबाईनची परीक्षा पास होणं आपण नेहमी विद्यार्थ्यांचं पाहतो की कुठे 45, 47, 48 मार्क. पण ही परीक्षा अशी आहे की तुम्हाला 60, 55+ मार्क पाडून देऊ शकणारी परीक्षा आहे. हो, राज्यसेवेचा विचार केला तर मी म्हणाल थोडीशी जास्त तयारी करावी लागेल, अगदी पूर्वपरीक्षेला सुद्धा. पण कंबाईनचा जर विचार केला तर निश्चित तयारी करता येते. मग ती कशी तयारी करायची आहे आणि नेमकं कसं पास होता येतं याचे एक्सपेरिमेंट पण आम्ही केले. आणि त्यातून त्या विद्यार्थिनी की ज्या मागे पडत होत्या त्या आत्ता झालेल्या परीक्षेमध्ये 55+ स्कोर घेऊन मुख्य परीक्षेची तयारी करतायत. तशीच तयारी आपल्याला आता अशी करायची की जर प्रामाणिकपणे हा स्टडी कंप्लीट केला. हा स्टडी मी असं का म्हणतो आहे, कारण इथं जेवढं दिलं आहे तेवढं सगळं जसंच्या तसं केलं ना तर तुम्ही 55+ मार्क तुम्हाला येणार. म्हणून आपण म्हणतो 100 पुस्तकं वाचायची नाही आहेत, जेवढं दिलं आहे, जेवढं आपण डिस्कशन करतो आहे तेवढंच आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आणि त्याचे डावपेच आखायचे, रणनीती आपल्याला समजावून घ्यायच्या. सुरुवातीला आपण थोडासा कंबाईनचा विचार करूयात. या ठिकाणी आपण म्हणूयात कंबाईनची आत्ता जी आपली येणारी एक्झाम आहे कंबाईन 2025 असं आपण याला एक टार्गेट सेट करूयात. हा आपला टाईम बॉन्ड आहे. टाईम बॉन्ड म्हणजे काय, आपल्याला कधीपर्यंत परीक्षा ही क्रॅक करायची ते टाईम बॉन्ड. मग टाईम बॉन्ड असला पाहिजे का? हो, टाईम बॉन्ड असला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण 12वीला असताना एक टाईम बॉन्ड होता की एका वर्षामध्ये आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे. मग विषय 6 जरी होत्या तिथेही आपल्याला 6 विषय होत्या. आपण त्या ठिकाणी कशी तयारी केली की या वर्षी आपल्याला पासच व्हायचं आहे, म्हणजे 1 वर्षाचा आपण टाईम बॉन्ड आखून घेतला होता. मग या परीक्षेसाठी आपण कमीत कमी 1.5 वर्षाचा टाईम बॉन्ड आखून घेऊयात. म्हणजे 2026मध्ये हे आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे. मग यासाठी काय काय केलं पाहिजे त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. सुरुवातीला विचार करा की पूर्वपरीक्षा क्रॅक करण्यासाठी कोणकोणते विषय आपल्याला आहेत त्याचा आपण विचार करूयात. मग सुरुवातीला आपण विषयांची क्रमवारी अशी तयार करूयात, सगळ्यात महत्त्वाचे विषय कोणते या टप्प्यानं क्रमवारीने आपण खाली येऊयात. सुरुवातीला जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा मॅथ्स आणि रिझनिंग हा विषय आहे, जो आपल्याला 20 मार्कांसाठी येतो. त्याच्यानंतर जिथे आपल्याला मार्क पडत नाहीत तो सायन्स हा सब्जेक्ट आहे. बऱ्याचदा कमी मार्क येतात, मार्क पडत नाहीत म्हणजे कमी मार्क येतात. तिथे 15 मार्कासाठी हा विषय आपल्याला आलेला दिसतो. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर करंट अफेअर्स हा विषय खूप महत्त्वाचा की जिथे आपण मार्क पाडू शकतो. तोही 15 मार्काला पूर्वपरीक्षेला आपल्याला असणार आहे. त्याच्यानंतर PS पॉलिटिकल सायन्स हा जो विषय आहे हा 15 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला इकॉनॉमिक्स, आपला इको आपण म्हणूयात, हा 15 मार्कासाठी आहे. आणि हिस्ट्री आणि जॉग्राफी याचा जर तुम्ही विचार केला तर हे 10 आणि 10 मार्कासाठी हे विषय असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे किती झाले पहा, 60, 80, 20, 100 ह्या 100 मार्काचा आपल्याला पेपर असणार आहे. आता आपल्याला रणनीती ठरवायची आहे की याच्यामधून 55+ मार्क असायलाच पाहिजे, कारण सगळे चुकलेले जाऊन 55 आपले क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजे. मग काय करायचं आहे पहा. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही एक प्लॅन केला होता की इथे 15 कमीत कमी 15 आली पाहिजेत. हो, पाडता येतात का? हो. जेवढी 750 उदाहरणं आम्ही निवडली होती ते 750 उदाहरणं आपण इथं पण घ्यायच्या. तेवढे 750 उदाहरणांची प्रॅक्टिस केली म्हणजे उदाहरणार्थ ती उदाहरणं जर 50 उदाहरणं तुम्हाला
25 ते 30 सेकंदात सोडवता आली तर तुम्हाला हे टार्गेट पूर्ण करता येतं. पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला त्यांना फसवता येत नाही, ऑप्शन बरोबरच द्यावे लागतात. एक ऑप्शन त्यातला बरोबरच असतो, संदिग्ध वगैरे काही नसतात, म्हणजे इथे आपण मार्क्स पाडू शकतो. बरं, आणखी एक गोष्ट सांगतो. सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यानं ह्या मॅथ्स रिझनिंगची तयारी इथं केलेली आहे. त्याच्यामुळं मला येत नाही ही गोष्ट सोडून जर तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात केल्या तर आपल्याकडे वेळ आहे परीक्षेसाठी, तर आपण इथे 15 मार्क नक्की मिळवू शकतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सायन्समध्ये 2 पार्ट पाडलेत. एक सामान्य विद्यार्थी आणि दुसरा पार्ट पाडला की ज्यांचं बॅकग्राऊंड सायन्सचं आहे. सामान्य विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही विचार केला आहे, म्हणजे केलं आहे एक्सपेरिमेंट. कमीत कमी 6 मार्क त्याला पडले पाहिजेत 15 पैकी, आणि जे पडतात त्यासाठी वेगळी स्ट्रॅटर्जी असेल. आणि ज्यांचं बॅकग्राऊंड सायन्सचं आहे, बॅकग्राऊंड म्हणजे काय, 11वी 12वी सायन्स ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी रणनीती अशी आहे, कमीत कमी 10 प्लसच असले पाहिजेत. मग त्यासाठी असणारे लेक्चर्स कसे असले पाहिजेत हे आपण तयार करून ठेवले, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर तयार करून ठेवलं. ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर्ससाठी मात्र व्यवस्थित तयारी आपल्याला करावी लागते, की ज्या तुम्हाला PDF पण सगळ्या मिळतील आणि सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळतील. आता त्याच्यामध्ये काय होईल की आपल्याला वेळ असल्यामुळं एक दिवसात 50 ते 100 प्रश्न तुम्हाला या करंट अफेअर्सचे मिळतील, आणि त्याच्या खाली एक्सप्लेनेशन असेल 2 ते 3 वळीमध्ये, आणि ते समजावून पण तुम्हाला सांगितले जातील. त्याच्यामुळं काय होईल, प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्याची तुमची तयारी होईल आणि परीक्षेला जाईपर्यंत तुमचा तिथे सगळा अभ्यास संपणार आहे. मग इथे आपण किती पाडू शकतो, तर 10 ते 12 मार्क आपल्याला इथे घेता येतात. खूपच अवघड आला तर 10, आणि जर पेपर सर्वसामान्यपणे राज्यसेवेसारखा आत्ताची झालेली परीक्षा त्याच्यासारखा राहिला तर 12 ते 14 पण मार्क घेता येतात. त्याच्यानंतर येतो पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स हा आपण राज्यसेवेचा ऑप्शनल पण शिकवतो, त्याच्यामुळे इथे तुम्हाला 12 ते 14 हे प्रश्न पाडून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी असेल. इकॉनॉमिक्सचा विचार केला तर इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला 9 ते 11 मार्क इथे आरामामध्ये पडतील. सगळे लेक्चर्स कंप्लीट केले, सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या. आणि हो, इकॉनॉमिक्सच्या प्रत्येक चॅप्टरनंतर घेण्यात येणारी टेस्ट खूप महत्त्वाची असणार आहे. त्या सगळ्या टेस्ट व्यवस्थित समजून सोडवल्या म्हणजे काय, नुसत्या पाठ नाही करायचे क्वेश्चन्स MCQ, तर तोच प्रश्न समजावून घ्यायचा. समजावून घेतला की मग परीक्षेमध्ये प्रश्न सुटायला सुरुवात होतं. हिस्ट्रीचा विचार केला तर हिस्ट्रीमध्ये अगदी 5 ते 8-7 पर्यंत आम्ही मार्क धरलेत, आणि जॉग्राफीमध्ये 6 ते 8 असे मार्कांची आपल्याला तयारी करता येते. तर ही आपली रणनीती असणार आहे. मग याच्यामध्ये एवढे मार्क पडतात का, हो, तशीच तयारी करायची आहे आपल्याला. आणि परीक्षेच्या आधी 2 महिने हे पेपर संपतील. 2 महिने ज्यावेळी शिल्लक राहतील त्यावेळी आपल्याला सब्जेक्ट वाईज जे आहेत ते क्वेश्चन पेपर घ्यावे लागतील, आणि काही क्वेश्चन पेपर कॉम्प्रेहेन्सिव्ह पद्धतीचे असतील, की मग ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करता येईल. तर अशा प्रकारे आता हा जर तुम्ही स्कोर पाहिला तर साधारणपणे पहा, हे 20 पैकी अगदी तरी पण आपण इथे 12 ते 15 धरूयात, 15च पडले पाहिजेत. पण आपण पाहूयात किती स्कोअर होतो आहे. कमीत कमी आपण धरून सुद्धा 12, 6, 18, 10, 28, 2, 30, 10, 40, 49, 50, 54, 60, आणि हे यावर्षी इथल्या विद्यार्थ्यांनी साध्य पण करून दाखवलं. हे जे 60 आहे हे साध्य पण झालं आहे. आणि प्रॉपर स्टडी एकदम झाला की तुम्ही खरंच करंट आपण जे म्हणतो MCQ सोडवलेत, समजावून घेऊन सोडवलेत, तर या स्कोअरपर्यंत सुद्धा आपण नक्की जाऊ शकतो. 25, 12, 27, 30, 31, 41, 42, 52, त्याच्यानंतर 52, 7, 59, 60 आणि 67 पर्यंत. तर हा स्कोअर तुम्हाला निश्चित येऊ शकेल. मग आता याच्या अगोदर आपण काही विषयांपुरते लेक्चर घेत होतो, पण हे सगळे विषय आणि याचं सगळं स्ट्रक्चर आम्ही तयार केलं. तर ते आपण सगळेजण पुढचे 5 ते 6 महिने कंटिन्यू याचा विचार करणार आहोत. तर हे अशा प्रकारे आपल्याला परीक्षा क्रॅक करायची आहे. मग याच्यानंतर हा सिलेबस आपला कंप्लीट झाला की मग
आपण मेन्सची रणनीती आखूयात. ही आपली स्ट्रॅटर्जी आहे, पूर्व परीक्षेची स्ट्रॅटर्जी. मला वाटतं ही स्ट्रॅटर्जी तुमच्या व्यवस्थित लक्षामध्ये आलेली असेल. आता विषयांची तयारी कशी करायची. आपण म्हणतोय अवघड विषय मी म्हटलं तर थोडंसं मला इतिहास वाटतो विद्यार्थ्यांसाठी. फॅक्ट्स कुठून येतील हे सांगता येत नाही. मग याच्यासाठी एक रणनीती आखावी लागेल. हे जे आपण म्हणतोय 5 ते 7 मार्क, खरं तर 7च मिळाले पाहिजेत. मग बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, महाराष्ट्राचा इतिहासच फक्त करतात आणि जे 2-3 प्रश्न आधुनिक भारतावरती विचारलेले असतात ते स्किप करून टाकतात. पण आपण काय करूयात, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास एकत्रित घेऊयात. आणि हा येणारा जो महिना आहे त्याच्यामध्ये तुमचा आधुनिक भारताचा इतिहासाचा पण कंप्लीट अभ्यासक्रम संपलेला असेल आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा कंप्लीट अभ्यासक्रम संपलेला असेल. मग हा विषय आपण सुरुवातीला घेतोय की जो तुम्हाला अवघड जाईल आणि ज्या फॅक्ट्स पाठ करणं काही गरजेचं आहे. हो, पण प्रत्येक फॅक्ट कशी घडली याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. कारण प्रत्येक फॅक्ट जर समजली, एखादी घटना कशी घडली हे जर व्यवस्थित समजला तर मग तिथे जे स्टेटमेंट येतात तर स्टेटमेंट सोडवणं सोपं जातं. कारण मूळ घटना तुम्हाला माहीत असतं. मग आपण नुसतंच एक वाक्य असं शिकवणार नाही की या वर्षी असं असं झालं, ते का झालं, कोणी केलं, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती, त्याच्या गोष्ट कोणती आहे, हे सगळ्या गोष्टी आपण गोष्टीरूप पद्धतीने हा भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करू की जेणेकरून त्या सगळ्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या तुमच्या लक्षामध्ये राहतील. तर हे या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. फक्त एक गोष्ट आहे की तुमच्या प्रामाणिकपणाची गरज मला इथे आहे. मी किंवा आमची टीम आमच्या पद्धतीनं तुम्हाला सगळं काही देऊयात. हो, आणि नुसतं सगळं काही देऊन हा प्रश्न आला ह्याचं उत्तर हे मी शिकवलं होतं असं नाही. तिथे त्या लेक्चरचा तो भाग तुम्हाला बघता येईल की मागं हे लेक्चर आपण अभ्यासलं, इथं आपली डिस्कशन झालं होतं आणि प्रश्न त्यातून फ्रेम झाला, हे तुम्हाला स्वतःला बघता येईल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्याची कुठली गोष्ट असणार नाही आहे की हे शिकवलं मी हे शिकवलं तर नाही, अजिबात तसं नाही. कारण फसवणं हा आपला उद्देश नाही आहे. हे एवढे जे 60-67 मार्क पाडणं आहे, तेवढे प्रश्न बरोबर आणणं हा आपला इथे उद्देश आहे. मग या दृष्टिकोनातून प्रत्येक फॅक्ट आपल्याला समजावून घ्यायचे. बरं, तुम्ही काय काय केलं पाहिजे याच्यासाठी, एवढे मार्क पाडण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. तुमच्यामधले काही लोक जॉबवर असतील, काही लोक पूर्ण वेळ अभ्यास करणारे असतील. पूर्ण वेळ अभ्यास करणारे जे आहेत तर त्यांनी सुरुवातीला काय करायचं आहे, गणित किंवा आपलं मॅथ्स, रिझनिंग याचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यासाठी दिवसातनं 3 ते 4 तास द्या. तुम्ही जर मॅथ्स रिझनिंगमध्ये 15 किंवा 15+ मार्क पाडले तर तुम्ही तिथेच पास होता. कारण पुढे तुम्हाला सायन्समधले अगदी सामान्य विद्यार्थी असेल तर 4-5 प्रश्न येतच असतात आणि करंट अफेअर्सचे आपण जे पूर्ण आणि सूक्ष्मपणे अभ्यासून लेक्चर घेणार आहोत त्याच्यातून 10 ते 12 मार्क तुम्हाला नक्की पडतील. म्हणजे तुमचा निम्मा स्कोर तिथेच होईल. मॅथ्स, रिझनिंग, सायन्स, करंट अफेअर्स इथेच तुमचा 30पर्यंत स्कोर जाईल. पुढे पॉलिटिकल सायन्स हा जो विषय आहे तो आपण ऑप्शनल शिकवतो आहे, तिथे तुम्हाला 12 ते 14 मार्क पडतील सगळा जर अभ्यास कंप्लीट झाला. एकही फॅक्ट अगदी खूपच अवघड असेल तर राहील, नाही तर ते पण सगळे प्रश्न सुटतील. इकोचंही तसंच होईल. इकोचा अभ्यासक्रम सोपा आहे. सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला एकदा समजावून सांगितल्या, त्याच्यावर MCQ आपण समजावून घेतले, इथेही चांगले मार्क पडतील. आणि हिस्ट्री आणि जॉग्राफी आज जे आपण सुरुवात करतो आहे त्याच्यातून लेक्चर झाल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्याला हे किती सोप्या पद्धतीनं लक्षात येत आहे आणि मग ते सगळे प्रश्न तुम्हाला सुटणार आहेत. तर आज आपण सुरुवातीला या हिस्ट्रीपासून सुरुवात करतो आहे, भारताचा इतिहास, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासाला आपण सुरुवात करणार आहोत. हां, याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की काही विद्यार्थी पूर्ण वेळ अभ्यास करणार आहेत, त्यांनी 4 तास किंवा 3 तास मॅथ्स, रिझनिंग घ्या. का म्हणून विचारू नका. हे 60 ते 67 मार्क पाडायचे आहेत ना, तेवढं करा. किंवा असं करा, 10 तरी एक्झाम्पल्स रोज कंप्लीट करा. अगदीच ज्याला याच्यामध्ये खूपच अवघड जात आहे त्यांनी 4 एक्झाम्पल्स करा. ज्यांना अगोदर तयारी केली आहे पण तरी पण मार्क पडत नाही आहेत
तर त्यांनी काय करायचं आहे, कमीत कमी 10 उदाहरणं रोज करायची. मग त्यांचे प्रॅक्टिस पेपर कसे घ्यायचे, सेशन कसे घ्यायचे हे आपल्याला रणनीती ठरवता येईल. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे जे लेक्चर्स आपले रोजचे होत आहेत ते लेक्चर्स रोजच्या रोज कंप्लीट करायचे. तेवढं कंप्लीट केलं, एवढे मार्क तुम्हाला नक्की पडतील. दुसरी गोष्ट, जे लोक जॉबला जात आहेत पण करायची इच्छा आहे त्यांनी एक गोष्ट करायची आहे, फक्त दिवसातनं 2 तास तरी मॅथ्स रिजनिंगला द्यायचं. तुम्हाला पास होण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट विषय सांगू का, मॅथ्स आणि रिजनिंग. सगळं सोडा आणि ह्याला सुरुवात करा. हे आम्ही सिद्ध पण करून दाखवलं. इथे एवढे मार्क पडले की डोळे झाकून तुम्ही पास. 15 मार्क पडले 20 पैकी, डोळे झाकून पास. बरं, जे मटेरियल तुम्हाला दिले जाणार तेवढंच केलं ना, जसेच्या तसे प्रश्न परीक्षेत तुम्हाला येतील त्या टाईपचे. नावं फक्त बदललेली असतील. मग हा टॉपिक तुम्हाला 2 तास करावा लागेल आणि बाकीचे 2-4 तास जे तुम्हाला मिळतात, समजा 5-6 तास मिळतात कामाला जाऊन, हे 2 तास तुम्हाला करावं लागेल, नियमितपणे करावं लागेल. आणि उरलेले 4 तासमध्ये रोजचं जे लेक्चर झालं आहे ते परफेक्ट करून टाका. रोजचं लेक्चर जर परफेक्ट झालं तर तुम्हाला एवढे मार्क नक्की पडतील. लक्षात येतं. मग मी हे पुस्तक वाचू का, ते पुस्तक वाचू का, अजिबात काय करायचं. जेवढं दिलं आहे तेवढं कंप्लीट करायचे, जेवढे प्रश्न दिले आहेत तेवढे कंप्लीट करायचे, जेवढे सराव प्रश्न आहेत सगळे सोडवून काढायचे, कुठे अडचण येते ते बघायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जिथे जिथे असं वाटेल की मला अजूनही जास्त वेळ लागतो, तिथं आपण डिस्कशनचं एक सेशन ठेवूयात रविवारी, 15 दिवसातनं एका रविवारी, की जिथे आपल्याला डिस्कस करता येईल की कोणाच्या काही समस्या असतील तर. लक्षात येतं. तशा प्रकारे आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि तुमच्या सर्वांचे खरोखरच आभार. तुम्ही एवढा विश्वास माझ्यावरती ठेवून आला इथे. पण हा जो तुम्ही विश्वास ठेवला आहे तर हा विश्वास तुमचा नक्की सार्थ ठरवण्याचे मी पूर्ण प्रयत्न करेल. या ठिकाणी सुरुवात करूयात आपण लेक्चरला. लेक्चरच्या सुरुवातीचा विचार करताना